परमात्मा काय सांगत असतात, चारों युग में संत पुकारे कूके कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे ये जग चुभता ढेल रे. आता परमात्मा स्वतः सांगत होते, कबीर परमेश्वर, की चारही युगात माझे संत पुकारतात, ज्यांना मी येऊन भेटलो. माझ्याकडून मिळालेल्या ज्ञानाला मग त्यांनी ठामपणे गाजावाजा करून अनेक ठिकाणी जनतेला सांगायचा प्रयत्न केला. और कूक कहा हम हेल रे, आणि आम्ही पण उंच आवाजात मोठ्या स्वरात जागोजागी गळा फाडून उभे राहून होय होय. वेद तर म्हणतात की तो परमात्मा अशी लीला करतो की आपल्या सतलोकातून चालत येतो. एका कवी तो एका गुरु रूपात उपदेशक बनून तो कबीर देव आपल्या कबीरवाणीने आणि उंच आवाजात उभं राहून, कुठेही उभे राहायचे परमात्मा. जसं जादूगार खेळ दाखवतो, आधी डमरू वाजवतो, परमात्मा असे कुठे उभे राहायचे, जवळ एक तरी ठेवायचे, कधी कधी एक तरी, त्यात एकच तार असते आणि त्याला अशी एक विलक्षण ट्यून लावायचे. आजूबाजूला चालणारे पादचारी तिथे उभे राहायचे, चौकात कुठेही रस्त्यात उभे राहायचे, गाव नगराच्या आत. मग 50-100 लोक येऊन जमा व्हायचे. परमात्मा मग अमृतवाणी सांगत असत, मानुष जन्म दुर्लभ है ये मिलन बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहोरे ना लगता डार. तर तिथे परमात्मा स्वतःच गाऊ लागत असत. आसपास लोक येऊन बसत असत, गुपचूप बसून, आणि शेकड्याने लोक जमायचे आणि 2-2, 3-3 तास परमात्मा अमृत वर्षाव करायचे आपल्या प्रिय आत्म्यांवर, आणि कोणाला कळायचंही नाही किती वेळ झाला. आणि मग प्रभावित होत की बाबा हा कोणी मोठा विद्वान आहे, चांगली वाणी. कोणी म्हणायचे छान सुबेल आवाज आहे, कोणी म्हणे हो कमाल केली, सगळं सत्य सांगतोय. कारण की परमात्मा सुरुवातीला फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही मनुष्य आहात, माणूस असूनही भक्ती करत नसाल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. पशु आणि तुमच्यात फरक काय, इतर प्राणी आणि मनुष्यात फरक काय. तर ह्यामुळे सामान्य माणूस प्रभावित व्हायचा. आणि तेच वेद म्हणतात की तो उंच स्वरात मोठमोठ्याने आवाज देऊन बोलतो, तो असतो परमात्मा. त्याला कवी म्हणू लागतात, कवी. कारण कवीचा अर्थ काव्यकार पण होतो. आणि त्या परमात्म्याचं खरं नाव आहे कबीर देव. त्याला कवी समजा, त्याचं नाव कवी आहे. आपण त्याला कबीर म्हणू लागलो, वेद त्याला कबीर देव म्हणतात, आम्ही कबीर साहेब म्हणू लागलो. तर तो कवी आहे की जो आपली वाणी, ज्ञान, कवितांच्या माध्यमातून बोलतो. आता मग पुढे दाखवूया तुम्हाला की जेव्हा तो परमात्मा येतो तेव्हा तो एक प्रसिद्ध कवींपैकीच एक असतो, पण तो असतो परमात्मा. आणि त्याला कवीपर्यंतच मर्यादित ठेवलंय, पण तो परमात्मा असतो. कारण की काही दोहे श्लोक मिळते जुळते असतात, आणि परमात्म्याची एवढी मोठी ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी, हे सारं जेव्हा आपण वाचतो तर 4ही वेद, 18 पुराणे, 11 उपनिषद, महाभारत, गीता, पुराण, कुराण, बायबल, सर्व काही समावेश त्यात. आणि अन्य संतांमधून जसे एक तुळशीदास पण एक कवी होते, त्यांनी रामायणा व्यतिरिक्त काही नाही, फक्त रामाचाच महिमा गायलाय त्याच्यात. आणि त्याच्यात सगळ्यांचा इतिहास दाखवला आहे. कशात? कबीरवाणीमध्ये. तो परमेश्वर कवी होता, प्रसिद्ध कवींपैकी एक असतो, आणि त्या ऋषी रूपात किंवा संत रूपात प्रकट होतो. त्या ऋषीकृत म्हणजे त्या ऋषीच्या द्वारा केलेल्या म्हटलेल्या रचनांचे त्या परमेश्वराचे खूप जास्त अनुयायी बनतात, लाखोंच्या संख्येने. आणि त्यांच्यासाठी ती अमृतवाणी, परमात्म्याने बोललेली सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी अमृत तुल्य होते. किती गोड लागते त्यांच्या शरणागत अनुयायांना, हा वेद सांगतोय बघा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा.
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.